नमस्कार. माळशिरस टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुजित सातपुते. आज आपण आलोय माळशिरस तालुक्यातील कोळेगाव व शिंगुर्णी या सरहद्दीवर असणाऱ्या लपाच्या तळ्याच्या समोर आहे आज. तर या लपाच्या तळ्याच्या संदर्भात पाणी उपसा होतोय. अधिकृत त्याला कलेक्टर साहेबांनी आपल्या लेटर काढला आहे की बाबा राहिलेला पाणी साठा, उर्वरित पाणी साठा जो आहे तळ्यामध्ये तो गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी किंवा माणसांच्या इथल्या रहिवाशांच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ठेवावा. परंतु त्यांच्या आदेशाला केराची टोपली देत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यासारखे विनापरवाना या लपाच्या तळ्यामध्ये मोटारी टाकून, आता सध्या मोटारी चालूच आहेत, विनापरवाना मोटारी टाकून पाणी उपसा चालू आहे. तर काही शेतकरी त्यापासून बाधित आहेत, त्यांची पिकं जळू लागली आहेत, त्यांच्या गुरांना पाणी नाही किंवा त्यांना प्यायला पाणी नाही. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच काय तक्रार आहे बाबा, कोण शेतकरी आहेत, उचलते ते, कोणाचा पाठिंबा आहे त्यांना, की लपाचे अधिकारी त्यांच्याशी सामील आहेत. तरी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. मामा नाव सांगा. कालिदास नामदेव काळेल. काय अडचण आहे तुमची? ते तलाव्यात पाणी आम्ही कलेक्टरकडं अर्ज केलता तलाव्यात पाणी ठेवण्यासाठी. मग ह्यानी 1 महिना सोडलं. बर. साहेबांनी पलटणला ह्याला फोन करून 1 महिना सोडवलं. बर. आणि परत ही जानकरनं काय केलं, उत्तमराव जानकर आमदार साहेब. आमदार साहेब, बर. मग त्यांनी ती काय केलं, त्याची परवानगी देऊन ते साहेबांनी काहीतरी पैसे खाऊन ते जोडलं. कोणत्या साहेबांनी पैसे खाल्ले? डीपी जोडलं MECBच्या, बर. आणि ती जोडलं. बर. आणि त्याच्यावर परत ती हे मतदानासाठी त्यांनी मतदान बी केलं नाही त्याला, आम्ही मतदान केलंय आणि आमच्या विरुद्ध चालायला लागले ती. अशी भानगड आहे ती. मग ही पाणी बंद व्हावं, आता काय म्हणणं आहे तुमचं? पाणी उपसा बंद व्हावा. आता जे शेतकरी जे उपसा करतात ते शेतकरी कुठले? ग्रामस्थ स्थानिकच आहेत? स्थानिक ही ती उपसा करणारी बाहेरची आहे ती. बरं, लपाच्या अधिकाऱ्यांकडे काही तक्रार वगैरे केली का? काय म्हणणं आलं त्यांचं? ती म्हणते ते चालू द्या, सगळी जण तुम्ही चालवा ना, आम्ही चालवतो, तेचनी चालू द्या, कशाला त्रास देताय तेचनी. तरच कशाला बरं, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आम्ही इथं 50-60 वर्षे राहिलेलो आहे. आम्ही अजून तळ्यात 1 रुपया घेतलेला नाही. आमचं क्षेत्र सगळं गेलं या. मग त्यामुळे आमच्या मोटर कशा काढणार आणि कोण येते काढायला, ती आमची बघायची ताकद आहे. आम्ही म्हणू शकतो आम्ही आज रुपया पहिल्यापासून घेतला नाही, आणि कशा आमच्या मोटर तुम्ही काढताय? मोटर बंद करायची ताकदच नाही ना. आम्ही आता रुपया अजून आतापर्यंत घेतला नाही. तुम्ही पैसे आम्हाला द्या, मग मोटर काढा या ना आमच्या रानातल्या. आमचा म्हणायला आमची ताकद आहे. आम्हाला 1 रुपया दिला नाही. तळ्यात रान घेत सगळ्या शेतकऱ्याला पैसे दिले, आम्हाला 1 रुपया दिला नाही. ह्याची कारण काय? आता तुमची मोटर आहे का तळ्यात? तळ्यात ना, आमची हिरीज आमच्या रानात आहे. तुमचं क्षेत्र तळ्यात गेलंय पण तुमची मोटर नाही तळ्यात. तळ्यात आमची मोटर नाही. आमच्या गेलेल्या क्षेत्राच्या रानात आहे. आणि ते आमचं कसं आहे, त्याला 1 रुपया आतापर्यंत आम्ही घेतलेला बी नाही, आम्हाला दिला बी नाही. त्यामुळे आमची ताकद पुसती का तर आम्ही पैसेच घेतले ना. आमची मोटर कशी तुम्ही काढू शकताय? उलट पाणी तुम्ही उचलून द्या आमच्या रानातलं. आमच्या रानात पाणी काय येत आहे असं मी म्हणू शकतो ना. आमच्या रानात पाणी काय आलं? 17 एकर माझं रान गेले, आणि 17 एकर मला मोबाईल तर काय मिळालेला नाही, आणि तुम्ही पाणी का माझ्या रानात येऊ देताय? पैसे घेतला असतं, येऊ दिला चाललं असतं, पण पैसे न घेता आमच्या रानात पाणी का तुम्ही आणलं असं मी म्हणू शकतो ना. कुणी येऊ द्या, असे माझे म्हणणं आहे. बरं, बोला. त्यात तलावाखाली शिंगोर्णी गावची विहीर आहे, वॉटर सप्लायची. मग त्याच्यासाठी गावाचं नुकसान होणार आहे. पाणी ही रोज 1 फूट पाणी कमी होतंय. त्याच्यावर तुम्ही दक्षता घेऊन ग्रामपंचायतची विहीर आहे? ग्रामपंचायतची विहीर आहे. मग ती दक्षता घेऊन ताबडतोब पाणी बंद करण्यात यावं. ठीक आहे. तर या आहेत व्यथा या सर्व शेतकऱ्यांच्या या तळ्यामध्ये बरेच 15-16 एकर क्षेत्र गेले आहेत, परंतु हे शेतकरी पाणी उपसा करत नाहीत. परंतु ज्यांचं क्षेत्र गेलं नाही तेच विनापरवाना कलेक्टरच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पाण्याचा रात्री किंवा दिवसा ढवळ्या म्हणलं तरी चालेल उपसा चालू आहे. आपण पाहू शकता त्या ठिकाणी मोटरी जवळजवळ 7 ते 8 मोटरी विनापरवाना चालू आहेत. तर हा राहिलेला साठा गुरांच्या पिण्यासाठी, पाण्यासाठी किंवा येथील आसपासच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात यावा, असंच या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
जो डायरेक्ट उपसा आहे विना परवाना तो बंद करण्यात यावा अशी कलेक्टर साहेबांना त्यांनी विनंती केली आहे. लपाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. तर बघूया आपण काय होतंय पुढं. धन्यवाद.